कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं. कुणाल कामरा याने पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल करीत सरकारला डिवचले आहे. अरे हो, तो हाच कुणाल कामरा आहे ज्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता केली होती आणि त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर विधानसभेत हक्कभंगाची कारवाई करण्यात आली होती. नुकताच 17 जुलै रोजी विधानसभेच्या लॉबीवर राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गट, जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकात राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तो वायुवेगाने व्हायरल होत आहे. या घटनेवरून आता कॉमेडियन कुणाल कामराने सरकारला डिवचलं आहे. हाणामारीच्या व्हिडिओवर अपरोधिक कविता करत त्याने निशाणा साधला आहे. होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर या शब्दात त्याने महायुती सरकारवर टीका केली आहे. हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ एडिट करून त्यावर कुणालने त्याची ही उपरोधिक कविता सादर केली. कायदा मोडणारे असं कॅप्शन देत कुणालने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसत आहेत. त्यानंतर पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही झलक पाहायला मिळते. होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर, एक दिन मन में नथुराम, हरकते आसाराम, हम होंगे कंगाल एक दिल अशी कविता त्याने या व्हिडिओला जोडली आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या असून त्याचा अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ही घटना अतिशय चुकीची आहे. विधान भवनाचा परिसर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अखत्यारीत येत असून त्यांनी याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हा प्रकार पडळकर यांच्या सूचनेनुसार झाल्याचा आव्हाड समर्थकांचा आरोप आहे. तर पडळकर यांनी केवळ दिलगिरी व्यक्त करीत त्यावर अधिक बोलणं टाळलं.